मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका रहिवासी इमारतीत घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे। वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी आनंदाने आणलेले गॅसचे फुगे मृत्यूचा सापळा बनू शकतात, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोरेगावमधील एका हायराईज इमारतीत ही घटना घडली। एका घरात वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यासाठी गॅस फुगे मागवण्यात आले होते। सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की एक तरुणी आपल्या सुटकेससह लिफ्टमध्ये प्रवेश करते। तिच्या पाठोपाठ एक फुगे विक्रेता हातात गॅसने भरलेल्या फुग्यांची मोठी पिशवी घेऊन आत शिरतो। त्यांच्या मागोमाग आणखी एक तरुण लिफ्टमध्ये येतो। लिफ्टचा दरवाजा बंद होऊन ती सुरू होणार इतक्यात पिशवीतील फुग्यांचा एकामागून एक भीषण स्फोट होतो। अवघ्या काही सेकंदात लिफ्टमध्ये आगीचा गोळा निर्माण होतो। या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की लिफ्टमध्ये असलेले तिघेही जण गंभीररित्या होरपळले। स्फोट होताच लिफ्टमध्ये धुराचे लोट पसरले। जीव वाचवण्यासाठी तिघेही जण धावत बाहेर पडले, मात्र तरुणीची सुटकेस लिफ्टमध्येच राहिली। या स्फोटाची दाहकता इतकी होती की त्या सुटकेसचे प्लास्टिकचे बाहेरील आवरण पूर्णपणे वितळून गेले आहे। जर हे फुगे लिफ्टच्या बंदिस्त जागेत अधिक काळ राहिले असते तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तातडीने दखल घेत संबंधित गॅस फुगे विक्रेत्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे। हायड्रोजन किंवा इतर ज्वालाग्राही गॅसचा वापर करून फुगे फुगवणे आणि ते अशा प्रकारे बंदिस्त जागेतून नेणे हे कायद्याने गुन्हा असून अत्यंत धोकादायक आहे।